नाही, खरं म्हणजे आमची सत्य बाजू तपासून मला असं वाटतंय की सन्माननीय अध्यक्ष महोदय आम्हाला न्याय देतील. पण सत्य बाजू आमच्या पाठीशी आहे. आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आमच्याकडे पार्टी आहे, आमच्याकडे धनुष्यबाण आहे, आमच्याकडे पक्षाचं नाव आहे. त्यानुसार मला वाटतंय का निर्णय आमच्यासारखा वाटत लागेल. गद्दारांना गाडण्यात येईल असं म्हणण्यात येतं. नाही, आता कोण गाडल्या जाईल ते तर रिझल्ट आल्याच कळेल. पण ज्या पद्धतीनं नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काल उद्धव ठाकरेंनी सवाल उपस्थित केले की असं जर करेल तर कसला न्याय मिळणार आहे, आणि शरद पवारांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. नाही, मला असं वाटतंय की अनेक कामं असतात. अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांचे सरकार चालवण्यासाठी काही अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्या निर्णय घेण्यासाठी जे काही फक्त एकच काम त्यांच्याकडे नसतं, अनेक कामं असतात. त्या सरकारच्या कामाच्या निमित्ताने अध्यक्ष आणि मुख्यमंत्री भेटीच्या अतिआवश्यक काही बाबी असतात, त्याच्यामुळे ते भेटतात. त्याचा अर्थ काही वेगळा काढू लागले लोक, मला वाटतं हे असं होणं दुर्दैव आहे. पण न्यायाधीश जर आरोपींना भेटत असेल तर मग न्यायाचा विश्वास आरोपी ते काही सराईत गुन्हेगार आहे का सराईत आरोप आहे. शेवटी आमच्या सभागृहाचे ते नेते आहेत आणि सभागृहामध्ये जे अध्यक्ष असतात ते सर्वांचे असतात. ते काही एखाद्या सत्ताधारी पक्षाचे किंवा तसे असं नाही. अनेक वेळेस एखाद्या कार्यक्रमामध्ये सत्ताधारी आणि विरोधी भेटतो. कधी कधी काही कार्यक्रमामध्ये अध्यक्ष आणि जे काही आज उद्धव साहेबांच्या सोबत खासदार आमदार आहेत त्यांच्याही भेटी होतात. याचा अर्थ काही वेगळा लावणं असं नाही. ते तर अध्यक्ष आणि आमदार किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री यांचं फार जवळचं सरकार चालवण्यासाठी काही निर्णय घेण्यासाठी आवश्यक असतात आणि त्यासाठी मला वाटतं कदाचित ते महत्त्वाच्या चर्चेसाठी गेले असतात. ज्या पद्धतीने कॉन्फिडन्स सगळे दाखवत आहे त्यावर संशय व्यक्त होतो. तुम्ही दाखवताय, भाजप नेते दाखवताय. नाही, मी तर सरळ तुम्हाला स्पष्ट बोललो की आमची बाजू सत्य कशी आहे का त्यांच्याकडे असलेले आमदार, त्यांच्याकडे असलेले खासदार, आमच्याकडे असलेले आमदार, आमच्याकडे असलेले खासदार, आणि आम्हाला ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनरनी आम्हाला चिन्ह दिलं, नाव दिलं, यासाठी मला वाटतं की आमची शिवसेना याच्यावर आमचा दावा पक्का राहील आणि त्यानुसारच आम्हाला निर्णय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण नंतर शेवटी जे अध्यक्ष महोदय निर्णय देतील ते आमच्याकडून देतील का आमच्या विरुद्ध देतील, जे निर्णय देतील ते आम्ही मान्य करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.